महिला मंडळी, जर तुमच्याही खात्यात लाडक्या बहिणीचे 1500 रुपये दर महिन्याला जमा होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने एक दोन नव्हे तर राज्यातल्या तब्बल 80 लाख महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे जे येणारे पैसे आहेत ते आता बंद केलेले आहेत. त्या यादीत तुमचा नंबर आहे का? लाडक्या बहिणींचे 80 लाख महिलांचे जे पैसे आहेत ते आता का बंद होत आहेत, संपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महत्वाकांक्षी योजना मानली गेली महायुती सरकारची. महायुती सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येण्यामागे सुद्धा या योजनेचा मोठा हात असल्याचं बोललं गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये सर्वांनाच केवळ आणि केवळ एक हमीपत्र भरून महिलांना 1500 रुपये त्यांच्या खात्यात येत होते. परंतु त्यानंतर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्या, सर्व काही निवडणुका संपल्या, त्यानंतर मात्र सरकारनं KYC करण्यासाठी सांगितलं आणि KYCला जवळपास मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला, पुन्हा 3 महिने एक्सटेंड, असे करत जवळपास 10 महिने जे आहेत ते महिलांना KYC करण्यासाठी सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे जर त्यांना पाहिजे असतील तर आता KYC फक्त लाडक्या बहिणीसाठीच करावं लागतात का? तर मुळीच नाही. या संदर्भात जेव्हा आदिती तटकरे ज्या महिला बालकल्याण मंत्री त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही DBT योजना ज्या असतात त्यासाठी KYC करणं बंधनकारक असतं आणि ज्यांनी KYC केली नाही त्यांचे पैसे जे आहेत ते बंद होतील. पण हा अचानक आकडा 80 लाख इतका कसा झाला? 80 लाखांचं नेमकं विवरण काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वात आधी जे 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं ते आता का ठरवण्यात आलेलं आहे ते आपण पाहूयात. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वाटा यामध्ये जे होता तो म्हणजे KYC न केलेल्या महिला, ज्यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी KYC केलेलं नाही त्यांचे पैसे इथून पुढे बंद होतील. यामध्ये काही टेक्निकल ग्लिच सुद्धा आहे की ज्यांनी KYC केलं आहे परंतु त्या पोर्टलवरती अपडेट झालं नाही, त्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की त्यांनी पुन्हा एकदा अर्ज करावा आणि आम्हाला त्यांची जी तक्रार असेल ती तक्रार आम्ही पाहून त्यानंतर त्यांना त्यांचे पैसे मिळतील. याशिवाय 80 लाखाचा आकडा जो आहे तो केवळ KYCचा नाही आहे, यामध्ये वेगवेगळा डेटा जो आहे तो आलेला आहे. त्यामधून ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ही योजना लागू नव्हती. त्यामुळे जे सगळं त्यांना मिळाले त्यातनं जवळपास 10 ते 12 लाख महिला अशा होत्या की ज्या 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. 4.5 ते 5 लाख महिला अशा आहेत ज्यामध्ये ज्यांचं वय जे आहे ते 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. नियम असा सांगतो की 65 वर्षांच्या 18 ते 65 वर्षांच्या महिलेसाठीच हा जो आहे ही जी योजना आहे लाडक्या बहिणीची ती त्यासाठी आहे. परंतु 65 वर्षांच्या पेक्षा जास्त वय जे आहेत त्यांच्या अशा जवळपास 5 लाख महिला आहेत की ज्यांनी हा लाभ त्या घेतलेला आहे. इतकंच नव्हे तर सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी सुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा जो आहे तो फायदा घेतलेला होता, त्यांनी लाभ घेतला होता. त्या जवळपास 14,500 सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आहेत ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले होते. त्या 14,500 महिला ज्या आहेत त्यांच्याकडनं मात्र पूर्णतः भरपाई करून घेतली जाणार आहे, त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत. म्हणून सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले होते त्यांच्याकडून सरकार पैसे जे आहेत ते वापस घेणार आहे. एवढंच नव्हे तर नमो शेतकरी सन्मान योजना जी होती ज्यांचा लाभ जे शेतकरी महिला घेत होत्या त्या महिलांचे पैसे सुद्धा आता बंद होणार आहेत. इतकंच नव्हे तर राजीव गांधी निराधारच्या संदर्भात ज्यांनी योजना घेतली ज्याचा फायदा ते घेत होते त्यांच्यापैकी त्या योजना सुद्धा आहेत ज्यांनी लाभ घेतलेला होता संजय गांधी निराधार योजनेचा. त्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सुद्धा आता जे आहे बंद करण्यात आलेले आहेत, त्यांचे पैसे बंद होणार आहे. असा मिळून सर्व जो आकडा आहे तो 80 ते 81 लाख महिलांचा आहे. इतकंच नाही तर यामध्ये 80 लाखापैकी 3 लाख महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे. RTOने जो डेटा सरकारला दिला होता तो स्क्रुटनी केल्यानंतर असं कळालं की 3 ते 4 लाख महिला अशा होत्या ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असताना सुद्धा त्या महिन्याचे 1,500 रुपये जे आहे ते सरकारकडनं घेत होत्या. त्यांचं सुद्धा नाव या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जेव्हा या संदर्भात मंत्र्यांना विचारण्यात आलं तेव्हा आदित्य तटकरेंनी सांगितलंय की यामध्ये अजून ज्यांनी KYC केलेलं नाही त्यांना आम्ही मुदत वाढ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर त्यांनी KYC केली तर मात्र आम्ही जे आहेत त्यांना पुन्हा लाडक्या बहिणीचा फायदा देण्याचं काम आम्ही करणार आहोत, त्यांना ती योजना पुन्हा लागू होईल. परंतु मंडळी ह्या सर्व गोष्टींमध्ये एक
प्रश्न जो आहे तो पुन्हा पुन्हा उपस्थित होतो. एकूण 81 लाख महिलांची नावं जी आहे ती वगळण्यात आलेली आहे, त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. जर 81 लाख महिला अपात्र होत्या तर गेल्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षांमध्ये त्यांच्या खात्यावर जी रक्कम गेली ती रक्कम 20,000 कोटींपेक्षा जास्त होती. त्या 20 ते 21,000 कोटी रुपये जे सामान्यांचे पैसे होते, जे सरकारला देण्यात आलेले, सामान्यांना करातून दिलेले सरकारचे पैसे होते, ते पैसे सरकारने चुकीच्या म्हणजे गैरफायदा जो आहे तो घेतलेला आहे. तर या सर्व दोषींवर काही कारवाई करणार आहोत का? तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक वेळ माफी म्हणून कुठल्याही अपात्रांवर कारवाई करण्यात येणार नाही. परंतु प्रश्न तोच उरतोय, जनतेच्या कराचे जवळपास 21,000 कोटी रुपये जे आहेत ते या 81 लाख अपात्र लाभधारक ज्या महिला आहेत त्यांच्यावरती खर्च झालेले आहेत. 21,000 कोटी हा जो आकडा आहे तो 2026-27 मध्ये जी वित्तीय तूट आपल्या सांगितलेली होती त्याच्या अर्धा म्हणजे 40,000 कोटीची तूट होती, त्यातले 21,000 कोटी तर फक्त सरकारने या अपात्र महिलांच्या याच्यावर, मी म्हणतोय केवळ 81 लाख महिलांवरती खर्च केलेले आहेत. एव्हाना अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून जर इतका मोठा खर्च अपात्र लोकांवर झाला असेल तर यावर सरकार काय कारवाई करणार, या संदर्भात सरकार काय पाऊल उचलणार, त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, लाडक्या बहिणी योजनेबद्दलची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.